कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलमध्ये मी आपलं प्रथमतः मनापासून स्वागत करतो. खरं तर आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्ताने जे इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी संपर्क साधतोय, त्यांच्याशी चर्चा करतोय आणि खरं वास्तविक त्यांचे विचार आपण जनतेपुढे मांडण्याचा प्रयत्न करतोय. अशातच आपल्या पुणे जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमधील पंचायत समिती गण अर्थात काळूज गणातील एक इच्छुक उमेदवार आपल्याकडे संपर्कात आहेत. त्यांच्याकडे आपण आलेलो आहेत. त्यांचं नाव राष्ट्रवादी काँग्रेसचे जे इच्छुक उमेदवार आहेत ते श्री सय्यदभाई गुलाब इनामदार यांच्याकडे आलोय. त्यांच्याशी आपण चर्चा करूया आणि निश्चित उद्याच्या काळात ते या गणामध्ये उभे असताना बऱ्याचशा गोष्टी त्यांना या गणासाठी करायच्यात. याकरिता आपण त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलोय. बघूया त्यांचा पुढचं व्हिजन किंवा पुढच्या काळामध्ये कसं काम करायचंय, त्यांचा परिचय कसा आहे किंवा एकूणच सामाजिक राजकीय त्यांचं वाटचाल कशी राहिली त्यांच्याकडे जाऊया. नमस्कार भाई. नमस्ते. आपण आता पंचायत समिती गणासाठी इच्छुक उमेदवार आहे असं आम्हाला समजते. तर काळूज गण हा साधारणतः त्यामध्ये तुम्ही आता इच्छुक आहात. परंतु हे सगळं करत असताना आपला साधारणतः राजकीय, सामाजिक आणि व्यावसायिक प्रवास कसा राहिलेला आहे? छान प्रकारे राहिलेला आहे प्रत्येक गोष्ट आमची. मग तुम्ही व्यवसायामधून काय काय व्यवसाय तुमचा करताय? आता माझं KGNUFC प्रायव्हेट लिमिटेड म्हणून कंपनी आहे माझी. बरं. त्यामध्ये कमीत 70-80 लोकांचं कामगार आहेत आमचे. त्यानंतर आमचा दुग्ध व्यवसाय पण आहे. दुग्ध व्यवसाय पण आहे. हो. आणि त्यानंतर आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम चालू आहे आमचं. म्हणजे त्यामध्ये तुम्ही तरुणांना किंवा जनतेला थोडासा एक दिलासा मिळतोय किंवा रोजगार उपलब्ध होतोय. तो एक आतापर्यंत तुम्ही व्यवसायाच्या निमित्ताने रोजगार उपलब्ध करून द्या. आता त्याचबरोबर एक तुमचा एक राजकीय सामाजिक प्रवास एक साधारणतः कसा राहिलाय? तुम्हाला या क्षेत्रात उतरावं किंवा समाज क्षेत्र कसं म्हणजे समाजात काम करावं ही इच्छा कशी उत्पन्न झाली तुमची? दरवर्षी माझ्या भरपूर काही देणगी असतात त्यामध्ये. आता जे आपला पंचायत समिती गण जो आपला आहे त्या गणामध्ये वडगाव झालं तुमचं, चांडोली झाली, शिरोली झाली, संतोषनगर, वाकी, ह्या गावांच्या यात्रा आम्ही पहिला इनामाला असतो. शक्यतो पहिला इनाम त्यांचा बैलगाड्या बैलगाडा असतो, टू व्हीलर असतो, गाडीचा इनामाला असतो प्रत्येक वेळेस. आणि 8 ते 9 वर्षाला या क्षेत्रामध्ये मी काम करतो राजकारणामध्ये. म्हणजे राजकारणात, समाजकारणात पहिल्यापासून तुम्ही या गावांशी संपर्कात आहे. जास्त मला आवडतं राजकारणापेक्षा. तुमची आवड समाजकारणात. आता इलेक्शन आलं म्हणून राजकारणात उभे राहिले? काही नाही, पहिल्यापासून समाजकारणामध्ये चालूच आहे. फक्त लोकांचं असं म्हणणं आहे की तुम्ही समाजकारण करत असता राजकारणात पण जावं. बरं. आता म्हणजे तुमचा पदार्पण समाजकारण करता करता राजकारणात झालं. मग आता राजकारण करताना तुम्हाला यामध्ये जी गावं आहेत पंचायत समिती गण, त्या गणामधील जी गावं आहेत म्हणजे त्याच्यामध्ये समजा आता शिरवली आहे, काळूस आहे, अशी किती गावं आहेत टोटल? पंचायत समिती गणामध्ये 7 गाव आहे आमची. 7 गाव. त्यामध्ये वडगाव आहे, चांडोली आहे, शिरोली आहे, खरपुडी आहे, संतोषनगर, वाकी आणि काळूस. म्हणजे असे एकूण 7 गाव आहेत. मग आता ही 7 गावाची अर्थात तुम्ही संपूर्ण संपर्कात असताना भौगोलिक दृष्टिकोन किंवा भौगोलिक भाग सगळा लक्षात घेऊन त्यातील काही अडचणी, समस्या किंवा गाठीबिटी घेत असताना सगळ्या गोष्टी तुम्हाला जाणीव झाली असेल? हो, 100%. मग काय साधारणतः इकडच्या लोकांच्या समस्या असतात? प्रत्येक गाव जातो. तुम्ही वडगाव मध्ये गेलो, तिथे ठाकरवाडी वस्ती आहे, समस्या होते. तिथे 2 शेडचं काम होतं. तिथं शेडचं काम झाले आमचे. तिथे 3-4 हायवेची काम होते. वडगाव आपल्या याच्यामध्ये झाले, ठाकरवाडी झाले. वडगावमध्ये कमीत कमी आमची 3 ते 4 कामं माहिती झाली. त्यामध्ये वडगावमध्ये 17 शेडची 2 कामं झाली. ब्रिजचं एक काम झालं आमचं. एक मंदिराचं कलरचं काम चालू आहे आणि एक गणपती मंडळाचं गावठामध्ये शेड आहे, शेडचं काम चालू आहे आमचं. म्हणजे त्या गावात गेल्यानंतर तिथल्या थोडक्यात समस्या जाणून घ्यायच्या आणि होत असेल तर लगेच काम चालू करायचं. साधारणतः किती एका गावामध्ये, थोडक्यात त्या गावामध्ये किती रुपये खर्च झाला तुमचा? एका गावामध्ये 25-30 लाख रुपये खर्च झाला माझा एका गावामध्ये. तर आता साधारणतः प्रत्येक गावात काही ना काही तुम्ही कामं केली. तर आता असं उदाहरण सांगायचं म्हणलं तर शिरोलीमध्ये काय काम केलं तुम्ही? शिरोलीमध्ये पहिल्यापासून सर्वात मोठं सहकार्य म्हणजे शिरोली गाव माझं आवडतं गाव माझं. होम ग्राउंड म्हणलं तरी चालेल. अरे काय बात. तिथे काम बैलगाडा घाट झाला माझा. दाखमाता मध्ये समोरची मूर्ती आहे यांची, शंकरांची. त्या मूर्तीचं त्यासाठी मी 1 लाख रुपयाला पहिली स्टार्टिंगमध्ये ते पाण्यामध्ये जी मूर्ती आहे किंवा नदी पात्रामध्ये त्याच्यामध्ये तुमचं योगदान आहे म्हणा. पहिल्या स्टार्टिंगला आम्ही मूर्तीचं 1 लाख रुपये सुरुवात तुम्ही तुमची देणगी मोठी. क्या बात आहे. तर आपलं दुसरं बजेट आपली पायदिंडी असते आमची शिरोलीमध्ये.
बर. त्या दिंडीसाठी 4.5 लाखाचं टॉयलेट दिलं मी त्यांना, आणि त्यांना टॉयलेट असल्यामुळे त्यांना पारितोषिक पहिलं भेटलं महाराष्ट्रातलं त्यांना. मग ते आता दिंडीमध्ये पंढरपूरला आम्ही गेलो होतो त्यावेळेस ती जी गाडी होती हा, फिरतं टॉयलेट, हो तर ती संकल्पना आणि ती गाडी तुम्ही दिलेली, हो, फक्त लेडीजचा गैरसोय होती म्हणून ते करायचं होतं आम्हाला. त्या वारकऱ्यांसाठी ते हो केलं. बस, हा ते. क्या बात आहे. बरं, आता काळूसमध्ये बरंच काय काम केले म्हटले तुम्ही. आता काळूसमध्ये संगमेश्वराचं सर्वात मोठं देवस्थान आहे आपलं. तिथं दोन नद्यांचा संगम होतो. बरं. त्या नदीचं संगमेश्वराचं मंदिर आहे तिथं. मी असं तिथे दर्शनासाठी तिथे गेलो होतो. तिथे बरेचसे लोक जमली, मला असं काम करायचं आपल्याला, कॉन्क्रिटीकरण असो, गार्डन असो, तर मी न काही मला संकोच आणता हा. तिथे एक 32 लाखाचं काम टाकलं तिथे. 32 लाख. हो. क्या बात. म्हणजे काळूसमध्ये केलं, हो. शिरोलीमध्ये केलं, हो. वडगावमध्ये केलं, अजून हो. बऱ्याचशा गावांमध्ये काही ना प्रत्येक काही गावात आहे चालू आहे काय नाही. हो. मग आता हे सगळं करताना तुम्हाला असं भावना झाली का आपण आता निवडणूक लागली आपण उभं राहावं असं नाही, मनात नाही. आलं? हा, ते तर आहेच. निवडणुकीत अपेक्षा माझी होतीच उभं राहायची. उभं राहायची. 7-8 वर्ष काम बी करतो मी, प्रत्येकाच्या संपर्कात आहे मी ऑलरेडी. तुमची इच्छाशक्ती प्रबळ होती की मला उभं राहायचंय. हो. बरं, आता हे उभं राहताना बरेच पक्ष समाजामध्ये राजकारणामध्ये काम दिसत आहेत आपल्या सगळ्यात. हो. पण त्यामध्ये तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस हम्म. अर्थात आदरणीय अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली आणि खऱ्या अर्थानं आपल्या तालुक्याचे माजी आमदार दिलीपांना मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष निवडण्याचं मागं तुमचं नेमकी म्हणजे का निवड मी केली? राष्ट्रवादीचा निष्ठावंत कार्यकर्ता पहिले म्हणजे, आणि अजितांचा मी सर्वात मोठा फॅन आहे. आणि आमचे अण्णा म्हणजे दिलीपांना मोहिते पाटील म्हणजे प्रत्येक गोष्टीत, प्रत्येक सुखात दुःखात आमच्या संघ असतात. आणि त्यामुळे मी राष्ट्रवादी हा माझा पक्ष पहिल्यापासून ठरलो होतं, मी राष्ट्रवादीच काम करणार आणि राष्ट्रवादी पक्ष करून मला उमेदवारी मिळाली. हो का? असं मधल्या काळामध्ये असं आमच्या कानावर आलेलं, म्हणजे त्याच्यात तथ्य असेल नसेल आम्हाला माहित नाही, परंतु तुम्ही जे समाज कार्य करता, समाजात कार्यकर्ता म्हणून चांगलं तुमचं काम आहे म्हणून बाकीच्या पक्षांनी तुम्हाला ऑफर वगैरे केली होती असं आहे केली का? होती. आमच्या गाठीभेटी झाल्या, पण मला त्या पक्षांचं काही हे नव्हतं. मी निश्चय केला होता की मी राष्ट्रवादीतून पक्षातून लढायचं मला, आणि त्याप्रमाणे मी थोडक्यात तुमची इच्छा राष्ट्रवादीकडे होती. हो. बरं, आता राष्ट्रवादीमध्ये तुम्ही आलात किंवा राष्ट्रवादी आला म्हणण्यापेक्षा पक्षाकडे तुम्ही तिकीट मागणी केली. आता राष्ट्रवादीमध्ये ऑलरेडी पहिले कार्यकर्ते वगैरे काय त्यांची इच्छा आहे का तुम्हाला तिकीट नाही, तसं कोणाची इच्छा नाही काही त्यामध्ये. म्हणजे एकमुखाने तुमचं नाव पुढे येतं हो, राष्ट्रवादी. एकमुखाने. मग पुढे जाताना आता हे सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पूर्वीचे, आत्ताचे हा. किंवा तुमच्या रूपाने आलेले नवीन काही हा. समजा सगळे सगळे एकजुटीने कार्यकर्ते काम एकजुटीने उद्याच्या काळात काम करणार. हो, करणार, 100% ती करणार. खात्री तुम्हाला वाटते की ते हो. आपलं काम करतील? हो, 100% करणार. बरं, त्याचबरोबर अजून एक महत्वाचा तुम्हाला एक मुद्दा विचारूस वाटतो, तो म्हणजे तुम्ही मुस्लिम समाजातील आहात हो. आणि हा जो पंचायत समिती जो गण आहे हा. या गणामध्ये जवळपास 20,000 मतदार असतील. हो, आहे. 50% साधारणतः महिला पकडल्या तर 10,000 महिला, 10,000 पुरुष. हो. तर तुमचं गाव गणाच्या बाहेर आहे. हो. तुमचं मतदान पण गणाच्या बाहेर असं समजूया. हा. तुमचं मत नाही, तुमचं गाव नाही, हा. शिवाय तुम्ही एका मुस्लिम समाजातून येत असताना बहुजन समाजाबरोबर तुम्हाला उभं राहायचंय, बहुजन समाजातून मतं मिळवायच्यात, तर एवढं मोठं तगडं आव्हान किंवा एवढं मोठं आव्हान तुम्हाला पेलवण्याची शक्ती कशा पद्धतीने निर्माण झाली? प्रत्येक लोकांचा माझा संपर्क आहे प्रत्येक गावामध्ये, आणि आजपासून नाही, तो कमीत कमी 15 ते 20 वर्षापासून मी प्रत्येक माणसाची माझी नाव जोडली आहे माझी, प्रत्येक लोकांसंग माझी, आणि लोकांची जनतेतूनच कल आहे. आणि लोकांमध्ये जे लोक माझे मित्रमंडळी आहेत किंवा त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही काही अडचण नाही, तुम्ही मुस्लिम समाजाचे असले तरी काही अडचण नाहीये, कारण मी मुस्लिम आहे म्हणून कोणी ओळखतच नाही असतं करून मला. म्हणजे तुमचा आपल्यातलाच माणूस म्हणून सगळे ओळखतात मला. काय होतं म्हणजे तुमचा वावर बहुजन समाजामध्ये प्रत्येक माणसाबरोबर आहे, समाजामध्ये प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी झालेला आहात, त्याचबरोबर अडचणीला धावून गेलेले आहात. आणि पूर्वीच्या काळामध्ये ह्या ज्या गोष्टी असायच्या, तर आता त्या गोष्टींना महत्व राहिले नाही. कारण महत्व म्हणजे कशामध्ये आहे की जो आपल्यासाठी उपयोगी पडतो त्याच्यासाठी आपण पाठीशी राहावं, हे एक ट्रेंड तयार झालाय. आणि मग जनतेने तुम्हाला स्वीकारले म्हणून जनतेचा आग्रहानुसार तुम्ही आता इच्छुक झालेला आहे. हरकत नाही, उद्याच्या काळामध्ये तुम्ही आता हे सगळं आव्हान पेलवणार आहेत. तगडं आव्हान जरी असेल तरी तुमच्या दृष्टीनं, कामाच्या दृष्टीनं ते सोपं जाणार आहे असं तुमचं मत आहे. याच्याबरोबर अजून एक पुढचं मी विचारेल की हे सगळं करताना आता बाकीचे पक्ष रिंगणात असणार, मग ते काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, शरदचंद्रजी पवार किंवा शिंदे सेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांची मशाल चिन्ह, हे सगळे उमेदवार तुमच्या बरोबर पुढे असणार. त्यावेळेस चित्र स्पष्ट होणार कोणाचे कोण उमेदवार. तर असं वाटतं का तुमच्या बरोबरीनं जे काही उमेदवार असणार तर ती संख्या 3, 4, 2 किती असू शकते? म्हणजे सर्वपक्षी यावेळेस निवडणूक होणार आहे.
प्रत्येक पक्ष त्याचे उमेदवार देणार आहे असं त्याच्यात आहे. म्हणजे साधारणतः हा. 3 ते 4 उमेदवार रिंगणात हो, असतील. असतील मग 100%. ते 4 उमेदवारांमधून निश्चित तुम्ही सरशी मारणार, तुम्ही बाजी मारणार, हो. तुम्ही विजय होणार अशी खात्री आहे. 100%. ही कशामुळे खात्री एवढी ही तुम्हाला? फक्त जनतेचा कौल आहे मला. जनतेने मला बोलण्याप्रमाणे चालू आहे माझं काम. म्हणजे जनतेचा विश्वास तुम्हाला आहे, हो, 100% तो विश्वास आहे. आत्मविश्वास पण बनलेला आहे हो, की जनता माझ्या पाठीशी आहे. हो, 100%. उद्याच्या काळामध्ये ते मला साथ देतील, हो, मी जनतेसाठी उभा राहीन, मी काम करेल हो, आणि उद्या दाखवून देईल. एक वेगळा आगळा संदेश समाजात जाईल हो. की सगळे जाती धर्माची समाज एकत्र येऊन माझ्यासाठी पाठीशी उभे राहिले, मला मतदान केलं, निवडून आलो, हो. आणि ही खात्री तुमच्या मनामध्ये आहे. आता एक जाता मला शेवटी एक प्रश्न विचारेन मी. जनता जनार्दन जो काही कौल देईन हा. तो शेवटी आपण स्वीकारायचा हो, असतो. 100%. उद्या हरजीत होईल, काही गोष्टी होतील, हा परंतु- विषय- परंतु आपण जायचं असतं जनतेपुढे. तुम्ही धाडस जनतेपुढे जाण्याचं, समाजाबरोबर राहण्याचं किंवा समाजात विनंती करण्याचं हे जे काय उचललंय पाऊल, हे पाऊल अतिशय महत्वाचं आहे. परंतु आता जनतेला तुम्ही जाता काय आव्हान करणार की माझ्यासाठी किंवा मी तुमच्यासाठी हे सगळं करतोय, तुम्ही मला मतरूपी आशीर्वाद, कशा पद्धतीने आव्हान करणार तुम्ही? बघा, जनतेने ठरवलेलं आहे किंवा इनामदार हा व्यक्ती कसा आहे आणि जनतेसाठी मी आयुष्यभर काम करत राहणार आहे. मला पद नसताना सुद्धा मी कामं केलीत आणि पुढे मी करत राहणार आहे. म्हणजे जनते मी इलेक्शन आहे म्हणून मी सगळं कामं केली असं नाही. जनतेला माहिती मी प्रत्येक वेळेस सहकार्य करतो. माझ्या दारात आजपर्यंत जो काही व्यक्ती येतो मी त्याला आजपर्यंत रिटर्न पाठवलं नाही आणि इथून पुढे मी आयुष्यभर जनतेसाठी काम करणार आहे. म्हणजे थोडक्यात तुम्ही नावामध्ये, तुमच्या आडनावात इनामदार आहे हो. आणि इनामदारीनेच तुम्ही पुढच्या काळामध्ये हो. जनतेचं काम करणार, हा विश्वास तुम्हाला आहे. हम्म. आणि म्हणून तुम्ही त्यांना मतदान थोडक्यात जनतेने तुम्हाला करावं हा. अशी त्यांच्याकडे विनंती करणार आहे. हो. असं या ठिकाणी आपण ऐकलंय की माझा जनतेवर विश्वास आहे, जनतेची मला साथ आहे, एकूणच उद्याच्या काळात मी निवडणुकीमध्ये विजय होणार आहे, ही भावना आपल्या काळूजगानाचे उमेदवार सय्यद गुलाब इनामदार यांनी या ठिकाणी व्यक्त केली. शेवटी आता आचारसंहितेचा कार्यकाल माहीत नाही, उद्या सुरू होतोय, महिन्याने होतोय का 10 दिवसांनी होतोय की 8 दिवसांनी होतोय, परंतु ज्या वेळेस ही निवडणूक चालू होईल त्यावेळेस निश्चित या गणात रंगत येणार, यात तिळमात्र शंका नाही. असो, तुम्हाला तुमच्या राजकीय सामाजिक वाटचालीसाठी आणि खरं तर पुढच्या भावी वाटचालीबरोबरच एकूणच जनतेचा आशीर्वाद आणि जनतेमध्ये तुम्ही नेहमीच राहो अशा प्रकारच्या शुभकामना या ठिकाणी व्यक्त करूया. आणि निश्चित आमच्या कराळे पाटील होम मिनिस्टर चॅनलच्या वतीने देखील तुमच्या भावी वाटचालीसाठी मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद.